इकडे बघ इकडे कॅमेरा माझ्याकडे पळ. वाढ आता आपलं इकडे बघ. असं बघा असं असं लाईन होती. आपलं किती तारखेला प्लांटेशन होतं रे? ऑक्टोबर महिन्यात काहीतरी केलं. ऑक्टोबर साल 1.5 वर्ष झाली की. 1.5 वर्षात बघ वाढ आपली कसली आहे. आता आपले ऑक्टोबर 2024ला प्लांटेशन आहे. आता 23ला प्लांटेशन आहे 2023 ऑक्टोबरच्या. आता हे 1.5 वर्ष झाली. 1.5 वर्षाला पण 1-2 महिने कमी आहे. बागेची वाढ बघा किती आहे. आता उन्हाच्या साईडला बैठलं आत्ता हे पिवळं व्हायला सुरुवात झालेलं आहे. आता फेब्रुवारी एंड महिना आहे. म्हणजे फेब्रुवारी एंड म्हणजे मार्च आलं जवळ. आता टेम्परेचर 37च्या आसपास आहे. आता थोडंफार सनबर्निंग पिवळं पडायला लागलं. आता याला आपण सिलिकॉनचा स्प्रे घ्यायचा आहे आता आणि 15 दिवसामध्ये. अजून 15 दिवस जायला लागणार आहे कारण आपल्याला अजून फंगेसाईड आणि टॉनिकचा स्प्रे घ्यायला लागणार आहे. ही वाढ बघा 1.5 वर्षामध्ये किती झाले. जम्बो रेडची बाग आहे. साधारणतः ही आपण डेव्हलप केलेली माउंटन एरियामध्ये डेव्हलप केलेली जमीन आहे. जमीन पूर्ण मुरमाड दगडं काढून ह्यातली सगळी केलेली आपण मागं व्हिडिओ बनवला होता याचा. चालू कर की शूटिंग तुझं आणि बोलायचं चालू कर. बोलतं चालू ठेव. वाढ बघा कशी आहे. आता आपण याला बेसल डोस 2 वेळा दिलेला आहे. गेल्या वेळेला ऑक्टोबरमध्ये एकदा बेसल डोस दिला आहे. परवा एकदा 1.5 महिन्यापूर्वी एकदा दिलेला आहे बेसल डोस. तुम्हाला बेसल डोस देतानाच आपण एक व्हिडिओ टाकलेला होता. त्यावेळची वाढ आणि आत्ताची वाढ ह्यामध्ये फरक बघा. ही आता 2.5 एकरमध्ये जम्बो व्हरायटी आहे. आता सी व्हरायटीचं सुद्धा तुम्हाला दाखवतो प्लांटेशन. त्याचीसुद्धा वाढ चांगली आहे. ह्याच्यासारखी वाढ आहे. आता ह्या प्लॅन्ट तर ह्या एवढ्या एक टोटल आहे 6.5 एकर जमीन आहे. 6.5 एकरमध्ये सी व्हरायटी आणि जम्बो दोन्ही प्लांटेशन केलेलं आहे. मलेशियन रेडसुद्धा नवीन व्हरायटी लावली. तीसुद्धा चांगली आहे. वाढीसाठी शेतकऱ्यांच्या कमर्शियल घेण्यासाठी उत्पादनासाठी चांगली आहे. ही व्हरायटी चांगली आहे. त्या 2-3 व्हरायटी चांगल्या. ही आता सी व्हरायटीमध्ये आहे. सी व्हरायटीची वाढ बघा कशी आहे. हे थोडं आता उन्हामुळे थोडं पिवळं दिसायला लागलं आहे. जसं मार्च एप्रिल जवळ येईल तसं जास्त दिसणार आहे. आता जम्बोची वाढ बघा. सी व्हरायटी बघा. सी व्हरायटी आता थोडं ह्याच्यापेक्षा कमी जास्त दिसतंय प्रमाण. वाढीत कमी प्रमाण दिसतंय पण पुढल्या वर्षी जम्बो व्हरायटीला क्रॉस करलं एवढं वाढ आहे त्याला फास्ट. ही आपली आता सी व्हरायटी. पूर्ण आजूबाजूचा एरिया बघा सगळा आता वाळलेला आहे. गवतसुद्धा वाळलेलं आहे. म्हणजे असा ड्राय एरिया आहे पूर्ण. आता आपण अशी जमीन तयार करून आता अशा पद्धतीचं आपलं वाढ झालेली आहे पिकाची. ग्रोथ बघा कशी आहे. पानं लांब निरोगी पूर्ण. कुठेही फंगस नाही, काही नाही, रोगराई नाही, काही नाही. क्लिअर आहे आपली बाग. आता सांगलीपासून एक 60 किलोमीटरवर आहे गाव हे. विट्याजवळ. विट्यापासून एक 8 किलोमीटरमध्ये आपण प्लांटेशन केलेलं आहे. आता पुढल्या 1-2 वर्षात आणि नवीन व्हरायटी 1-2-3 आणलेल्या आहेत. त्याच्या बघू आपण कमर्शियलला किती चालतील. योग्य पद्धतीने ट्रीटमेंट, लागवड, डोस, फंगीसाईड डोस ह्याला भिण्यासारखं. आता नवीन शेतकऱ्यांना भीती वाटायला लागली. यावर रोगराई भरपूर यायला लागले. कसं लावायचं प्लांटेशन. रोगराईला काही भिण्यासारखं काही नाही. किरकोळ थोडक्या प्रायमरी औषधामध्ये सुद्धा कंट्रोल होतं आहे. ते आता जस्ट थोडक्या सुरुवातीला जर तुम्ही 1-5-6 महिने नियोजन केला की तुमच्यात फंगस राहणारच नाही. ही बघा वाढ. ही मलेशियन रेडच आहे. ही सी व्हरायटी आहे.
प्लॉट बघा तिकडला एक नंबरचा जम्बो प्लॉट सी व्हरायटी आणि हा मलेशियन रेड आहे. मलेशियन रेडची सुद्धा वाढ बघा चांगली आहे. पानाची ग्रोथ बघा, जाडी बघा. ह्या तिन्ही फळामध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत. आपण फळाच्या वेळेचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकण्यात येईल की आता हे पानात सुद्धा फरक दिसतोय, पण ते तुम्हाला लगेच आता उन्हामुळे थोडं पिवळं पडल्यामुळे फरक दिसणार नाही. आता हे नवीन प्रकारचं ब्लॅक दिसायला लागलं. हे काय तर डिफिशियन्सी लागवडीमध्ये असल्यामुळे दिसत आहे. ते कंट्रोल झालं आहे, पण नवीन फुटेवर कुठं काही तसं दिसत नाही. नवीन फोटो क्लिअर आलेले, काही अडचण नाही. वाढ बघा कशा पद्धतीची. ही आपण कटिंग लागण केली होती. गेलो बघूया चला. ही जम्बोपेक्षा वाढ आहे मलेशियनला. जम्बोपेक्षा ग्रोथ आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक महिन्यानंतर कटिंग लावलं आहे. जम्बोच्या महिन्या ते 1.5 महिन्यानंतर. हे बघा वाढ जम्बोला सुद्धा क्रॉस वाटते मला हे. उन्हामुळं थोडे सनबर्निंग झाले बघा हे. आता व्हायला लागलं. याला आपण चायना सिलिकॉन स्प्रे घ्यायचा आहे आपलं. ह्याच्यामध्ये सिलिकॉन कोटिंग करायचं आहे याला. हे मार्च नंतर, एवढ्या लवकर करून चालत नाही म्हणून आम्ही केलेलं नाही. मार्चच्या 15 नंतर ह्याला करायचं कोटिंग. कारण अजून आम्हाला फंगीसाईड आणि टॉनिक स्प्रे